अहमदनगरमध्ये लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आला आहे। बनावट नवरीसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर लुटेरी दुल्हनसारखा हा सगळा प्रकार अहमदनगरमध्ये सुरू होता। ज्या मुलांना लग्न करायचं आहे त्यांची फसवणूक केली जात होती, त्यासाठी एक बनावट नवरी सुद्धा होती आणि याच प्रकरणामध्ये आता मोठ्या टोळीला इथं अटक करण्यात आली आहे। बनावट नवरीसह 4 आरोपींना अटक केल्याचं कळतंय। आरोपींकडून बनावट कागदपत्रांसह 13,78,000चा मुद्देमाल जप्त केलाय। श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली। तपासी अंमलदार यवतमाळ येथे जाऊन यातील एजंट अर्जुन पाटील, सचिन राठोड आणि युवराज पाटील असे तिघांना अटक केलेली आहे। त्यांचा 11 दिवस PCR घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चारचाकी गाड्या आणि 22,000 रुपये जप्त केलेले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। सदर गुन्ह्याचा अजून आरोपी होण्याची शक्यता आहे। तपासामध्ये यांची मोडस आहे की जी मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचा आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात। अशा परराज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।